भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त कोरट्याची चटणी वापरून पडवळाची भाजी घेऊन आले तुमच्यासाठी. चला तरी मग वेळ कसली दवडताय. तर इथं मी 1/2 किलो पडवळ घेतलेले, तर त्यातला मी एकच वापरणार आहे. आणि पडवळाची भाजीमध्ये भरपूर असं गुणधर्म आहेत. आता काय करायचा, वरचा जो पांढरा भाग आहे ते खरडून काढायचा आहे. सालीसकटच हा पडवळाची भाजी करायची आहे. भरपूर याच्यामध्ये तंतुमय, पिष्टमय, कॅल्शियम, फायबर असलेला हा पडवळ खाण्यासाठी आरोग्यदायी तर आहेच आहे, पण त्याबरोबर भरपूर प्रमाणात त्याचा फायदा देखील आहे. आपण बरेच जणांना ते काय होतं आहे, पडवळ आवडत नाही. पण आवडत जर नसेल ना, तर औषध म्हणून थोडं थोडं तरी खा. म्हणजे भरपूर त्यातले आपल्याला जे कंटेंट्स असतात ते व्यवस्थित आपल्या शरीराला मिळतात. आता ह्यात 3 पीसेस करून घेऊ. जसं आपण दोडक्याला कट मारतो त्याप्रमाणे ह्याला कट मारून घ्यायचं आहे. आणि गावाकडे गेलात ना, तर परसबागेमध्ये असं मंडप घालून ही पडवळाचे जे बिया रोवलेले असतात ना, मस्त लागलेले असतात बघा. आता कुकरमध्ये अर्धी पळी तेल घेतलेले. तेल थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे. जिरं मोहरी घालूया. कढीपत्ता, अरोमा खूप छान येतो कढीपत्ताचा. एक मोठा कांदा घेतलेला तो घालायचा आहे. आणि आता त्याच्यामध्ये टोमॅटो, एक मोठा टोमॅटो घेतला आहे तो देखील घालूया. तर एका पडवळासाठी इतकं मी साहित्य वापरते पहा. आता गरम मसाला आणि हे धना जिरा पावडर आणि कमी मसाल्यामध्ये ही भाजी तयार करणार आहे. मसाले कोणते वाटण म्हणा किंवा बाकीचं काही घातलेलं नाही त्याच्यामध्ये. आता कांदा भाजून घेऊ, चांगला व्यवस्थित भाजला गेला की मग त्याच्यामध्ये कोरट्याची चटणी वापरायची आहे. आता 3 स्पून येईल इतकं कोरट्याची चटणी वापरायची. कोरट्याची चटणीला तिखटपणा कमी असतो. आणि या कोरट्याच्या चटणीमध्ये मी काय काय वापरले ते देखील सांगते. तर ह्याच्यामध्ये सुकं खोबरं, तीळ, शेंगदाणे हे भाजून घेतलेलं आहे. आणि मग नंतर लसूण, मग त्याच्यामध्ये लाल बुक्का असतो ना तो घातलेला आहे. मीठ घालून मिक्सरला लावलेला आहे. चवीपुरतं आता ह्याच्यामध्ये मीठ घालू. आणि कट केलेला हा पडवळ आहे ते आता ह्याच्यामध्ये घालूया. कोमट पाणी 2 वाट्या कोमट पाणी घालायचं आहे. कोमट पाण्याने भाजी छान होते, पानचट बनत नाही. आणि आता त्याच्यामध्ये तुरीची डाळ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता झाकण लावू आणि 2 शिट्ट्या काढून घेऊ. शेवटी तुमच्या कुकरवर सुद्धा डिपेंड आहे. एका शिट्टीमध्ये सुद्धा ती शिजली जाते. आता हे तयार झाले काय पाहूया. 2 शिट्टीमध्ये छान शिजले गेलेले आहे. तर पुन्हा एकदा चेक करूया. मग ते शिजलं की नाही खात्री करायची. आणि जर शिजली नाही तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून परत शिजवून घ्यायचं आहे. आणि इथं शिजले गेलेले आहे. आता काढून घेऊ भाजी. आणि तो रबरबीतच केलेले आहे. तुम्हाला जर रस्सा त्यात हवा असेल तर थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे. तयार आहे आपली गरमागरम भाजी. माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.